चाणक्य शिकवण आणि हितोपदेश. आता ऐका संपूर्ण पुस्तक फक्त मराठी ऑडिबल या यूट्यूब चॅनलवर. भाग 2. अध्याय 7. सुभाषिते. डोळे असून आंधळे. माणसाला अंधत्व अनेक प्रकारचे असते. काही जण जन्मतःच आंधळे असतात, तर काहींना डोळे असताना पण काही कारणाने त्यांच्या डोळ्यांवर आच्छादने आल्याने डोळे असूनही काही गोष्टी दिसत नाही. श्रावणात माणसाला कमी दिसतं. काही जण काम वासनेमुळे आंधळे झालेले असतात. मदंधाला काहीच दिसत नाही. लोभी माणसाला वस्तूत कोणताच दोष दिसत नाही, म्हणून अशा माणसांना डोळे असून आंधळे असे म्हटले जाते. वशीकरण. आपला स्वार्थ साधून घ्यायचा असेल तर समोरच्या माणसाच्या कलाने घ्यावी, त्याची आवड निवड लक्षात घ्यावी, त्याच्या उणीवा लक्षात घ्याव्या आणि मग त्याला वश करावं. लोभी माणसाला पैसा देऊन, गर्विष्ठ माणसाला हात जोडून खोटा मान देऊन, मूर्ख माणसाला त्याच्या मर्जीप्रमाणे वागू देऊन, विद्वानाशी खरे बोलून आपले कर्म साधून घ्यावे. अधम माणसाचा सहवास. भ्रष्टाचारी आणि देशद्रोही राजापासून काय लाभ होणार आहे? ज्याच्या मनात तुमच्याविषयी वाईट हेतू आहे, अशा मित्राच्या संगतीपासून काय लाभ मिळणार आहे? चंचल स्वभावाचा आणि अप्रामाणिक शिष्य असेल तर तो गुरुची प्रतिष्ठा धुळीला मिळवतो. जो सत्याच्या मार्गापासून ढळतो त्याला उद्युत कधीच करता येत नाही. गुरुपासून त्याला काहीही शिकायला मिळत नाही. भांडखोर आणि व्याभिचारी स्त्रीशी केलेला संसार कधीही सुखी होऊ शकत नाही. त्याला शांती मिळत तर नाहीच, शिवाय त्याचे जीवन नरकासमान होते. अशा निर्बुद्ध माणसांपासून नेहमी दूर राहावे. चंचल स्वभावाच्या शिष्यापासून गुरुने, वाईट आणि स्वार्थी मित्रापासून प्रत्येकाने, भ्रष्टाचारी राजापासून प्रजेने आणि व्याभिचारी पत्नीपासून पतीने नेहमी दूर राहावे. अशा माणसांपासून कोणताही लाभ होत नाही. यांच्यात कधी पडू नये. ब्राह्मणाचा राग कधी ओढवून घेऊ नये. तो केव्हा शाप देईल सांगता येत नाही. तसेच नवरा बायकोच्या आणि मालक नोकराच्या भांडणात कधी पडू नये. आपणच संकटात पडतो. अग्नी, नांगर आणि बैल यांच्यात आपण कधी पडू नये. अग्नी भाजून काढतो. नांगर आणि बैलामुळे जखमी होण्याची शक्यता असते. यांचा आदर करावा. विस्तव, ब्राह्मण, गुरु, कुमारिका, वृद्ध व बालक हे सर्व आदरणीय आहेत. त्यांना कधी पाय लावू नये. विस्तवावर पाय पडल्यास तो भाजेल. ब्राह्मण व गुरु रागवेल. वृद्ध व बालक हे ईश्वराचे अंश आहेत. आपल्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने वडीलधाऱ्या माणसांचा नेहमी आदर करावा. यांच्यापासून दूर राहा. हत्तीपासून 1000 हात दूर राहावे. घोड्यापासून 100 हात दूर राहावे. शिंग असणाऱ्या पशुपासून 10 हात दूर राहावे. त्यामुळे संकट टाळता येते. पण दुष्ट माणूस भेटला तर तिथून पळच काढावा. वर सांगितलेल्या प्राण्यांपासून दूर राहून धोका टाळता येतो, पण दुष्ट माणूस कितीही दूर असला तरी आपल्याला त्रास देऊ शकतो. यांना असे ताब्यात ठेवावे. हत्तीला अंकुशाने ताब्यात ठेवता येते. घोड्याला हातातल्या चापकाने ताब्यात ठेवता येते. शिंगवाल्या जनावरांना काठीने ताब्यात ठेवता येते, पण दुष्ट माणसाला हातात तलवार घेऊनच ताब्यात ठेवता येते. थोडक्यात स्वभाव बघून त्यानुसार वागावे. स्वभावाला औषध नाही. जो तो आपल्या सवयीप्रमाणे संतुष्ट होत असतो. ब्राह्मण सुग्रास जेवणाने संतुष्ट होतो. मेघगर्जना ऐकून शेतकऱ्याला आनंद होतो, पण दुष्ट माणूस मात्र दुसरा संकटात सापडला म्हणजे खुश होतो. प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. तो कोण बदलणार? स्वभावाला औषध नाही. कोणीही दुर्बळ नसतो.
परमेश्वराने प्रत्येकाला सामर्थ्य दिले आहे. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचे सामर्थ्य त्याच्या ज्ञानात असते. स्त्रीचे सामर्थ्य तिच्या सौंदर्यात आणि तारुण्यात असते. प्रत्येकाला काही ना काहीतरी सामर्थ्य परमेश्वराने दिले आहे, म्हणून कुणालाही दुर्बळ समजू नये. संधी येताच तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. दुर्बळ शत्रूलाही कमी लेखू नये. संगतीचा परिणाम. तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडताच चुर्र असा आवाज करून त्याची वाफ होते. कमळावर पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब सूर्याच्या प्रकाशात मोत्यासारखा चमकतो आणि त्याची वाफ होते. तोच पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला तर मोती होतो. थोडक्यात संगतीचा परिणाम तुमच्या स्वभावावर होतो, म्हणून नेहमी विचारपूर्वक संगत धरावी. संपत्तीचा प्रभाव. पैसा असला की मान सन्मान मिळतो. पैसा असला की मित्र आणि नातेवाईक गोळा होतात. नातेवाईकांना तो हवाहवासा आणि जवळचा व आदरणीय वाटतो. पैसा असलेल्या माणसाला माणूस म्हणून समाजात मान मिळतो आणि माणसाने आदर्शपणे जगावे तसे तो जगतो. शहाणा आणि विद्वान माणूसही त्याची स्तुती करतो, त्याच्या कृपादृष्टीची आशा करतो. श्रीमंत माणसात दोष असेल तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. गरीब माणसाला समाजात हीनतेची वागणूक मिळते, त्याला कोणी मान देत नाही. देवता समान माणसे. जो नेहमी दानधर्म करतो, गोड बोलतो, ब्राह्मणांचा आदर करतो आणि परमेश्वराची आराधना करतो, तो माणूस देवता समानच असतो. त्याचे जीवन धन्य होय. असे गुण प्रत्येकाने जोपासायला हवे. निंदनीय कोण. जो आपल्या मित्रांशी आणि भावांशी भांडतो, ज्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ज्याचं बोलणं कठोर असतं, अशी माणसं निंदनीय असतात आणि ती नरकात जातात. अशी माणसे या भूतलावरची राक्षसच होत. स्वभावाची पारख. सिंहाच्या गुहेत हत्तीचे गंडस्थळ आणि मांसाचे तुकडे मिळतात. लांडग्याच्या गुहेत वासराची शेपटी आणि गाढवाचे कातडे सापडते. तसेच माणसाच्या घरात पसरलेल्या वस्तूंचं निरीक्षण करून त्याचा स्वभाव कसा आहे याची पारख करता येते. घर म्हणजे माणसाच्या स्वभावाचा आरसाच असतो. महत्त्व कोणत्या गोष्टीला. स्वार्थी आणि हीन कुळातला माणूस सतत पैशाची हाव करतो. अशा माणसाला पैशाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व नसतं. सामान्य माणसाला पैसाही हवा असतो आणि समाजात मान्यताही हवी असते. याच गोष्टीला ते महत्त्व देतात. शहाण्या लोकांना मानमान्यता मिळावी एवढीच इच्छा असते. त्यांना श्रीमंतीचं महत्त्व नसतं. सत्प्राप्ती कोण. संपत्ती गुणी माणसांना द्यावी. गुणी माणसेच त्याला पात्र असतात. समुद्रातील खारट पाणी ढग पिऊन घेतात आणि अमृतासारखे गोड पाणी पावसाच्या रूपाने पृथ्वीवर वर्षाव करतात आणि सर्वांना नवचैतन्य देतात. म्हणून दान करताना तो त्या दानाला पात्र आहे की नाही याआधी बघावे. पालक. कृतीविना ज्ञान काही कामाचे नाही, त्यामुळे ते नष्ट होते. ज्ञानी माणूस आळशी असेल तर त्याचा ज्ञानवृक्ष वाळून जातो. सेनापती नसेल तर सेनेमध्ये गोंधळ उडतो. पतीच्या निधनानंतर पत्नीला आयुष्य निरस वाटू लागते. तिचे आयुष्य साचलेल्या डबक्यासारखे होते. म्हणून पालक नसेल तर सगळे जीवनच निरर्थक होते. सर्वात वाईट दुःख. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट प्रसंग खूप येतात, पण वृद्ध काळात पत्नीचं निधन, बांधवांनी लाटलेली संपत्ती, आश्रितासारखे दुसऱ्याच्या घरी राहणे आणि खाण्यापिण्याची शाश्वती नसणे याचे दुःख सर्वात वाईट. निर्धार. घरात अग्निहोत्र नसेल तर वेदाभ्यास व्यर्थ आहे. ज्ञान नसेल तर यज्ञकर्माचे फळ मिळत नाही. निर्धार आणि धीर नसेल
तर कोणत्याही गोष्टीत यश मिळत नाही. म्हणून कोणतेही कार्य करायचे असेल तर ते निष्ठेने व श्रद्धेने करावे. हे गुण अंगीकारावेत. शांतीसारखे तप नाही, संतोषासारखे सुख नाही, लोभासारखा रोग नाही आणि दयेसारखा धर्म नाही. म्हणून या आयुष्यात काही कमवायचे असेल तर लोभ, लाभ, हाव इत्यादी टाकून शांती, संतोष आणि दया हे गुण अंगीकारावेत. चांगले ते घ्यावे. संताप, क्रोध म्हणजे प्रत्यक्ष यमच. संतापामुळे नाशच होतो आणि नाश झाला की मृत्यूच. तृष्णा ही वैतरणा नदीसारखी म्हणजेच नरकातल्या नदीसारखी असते. ती माणसाच्या हृदयात घुसते आणि त्याला वाहत नेऊन अग्नीमध्ये टाकते आणि अनंत यातना भोगायला लावते. विद्या ही सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे. समाधान हे इंद्राच्या नंदवनासारखे आहे, जे तुम्हाला अमर्याद सुख प्राप्त करून देते. म्हणून वाईट असेल ते टाकून द्या आणि चांगले असेल ते घ्या. गुणांचे महत्त्व. रूपवान माणूस सद्गुणी नसेल तर त्या रूपाला काही अर्थ नाही. शीलवान माणसांमुळे घराला शोभा येते. आत्मसात केलेली विद्या व्यवहारात उपयोगायला आली नाही तर तिला काही अर्थ नाही. पैसा जर तिजोरीत पडून असेल तर तिचा काही उपयोग नाही. तसेच कृपणाच्या हातात पैसा असेल तो निरर्थकच समजावा. गुण व अवगुण. असंतुष्ट ब्राह्मण, अल्पसंतुष्ट राजा, लाजणारी वेश्या आणि निर्लज्ज पत्नी यांना कधीच सुख मिळत नाही. हावरट ब्राह्मणाला कितीही दक्षिणा दिली तरी त्यात त्याचे समाधान नसते. अल्पसंतुष्ट राजाचे राज्य कधीच मोठे होऊ शकत नाही. राजाने नेहमी महत्वाकांक्षी असावे. संधी मिळताच राजाचा विस्तार करायला हवा. वेश्येच्या अंगी धीटपणा असायला हवा, नाहीतर तिच्याकडे कोणीही गिराईक येणार नाहीत. संसारी स्त्रीने लाज सोडली तर तिचा नवरा तिला विचारणार नाही, तिचा त्याग करील. एकाचा गुण तो दुसऱ्यावर अवगुण ठरतो. गुण अवगुण हे परिस्थिती, व्यक्ती आणि त्याच्या उपजीविकेचे साधन यावर अवलंबून असतात. विद्येचे महत्त्व. विद्वान व्यक्तीला सर्वत्र मान मिळतो. देशात आणि परदेशातही त्याचा आदर होतो. विद्वान माणसाला विद्येच्या जोरावर जगातली कोणतीही वस्तू मिळवता येते. अशिक्षित माणूस देखणा असला किंवा उच्च काळातला असला तरी त्याचा आदर कोणी करीत नाही. गंध नसलेल्या फुलाप्रमाणे सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असा माणूस पृथ्वीला भारच समजावा. अमोल सल्ला. जो माणूस आपली रहस्य इतरांजवळ प्रकट करतो तो नेहमीच संकटात सापडतो. स्वतःचे कल्याण साधून घ्यायचे असेल तर आपली रहस्ये इतरांना कधीच सांगू नये. हा सल्ला जो ऐकत नाही तो सापाच्या बिळात सापडलेल्या उंदरासारखा मरतो आणि या सल्ल्याप्रमाणे जो वागतो तो नेहमी अभेद्य आणि अजिंक्य होतो. झोप. विद्यार्थी, नोकर, प्रवासी, दुकानदार आणि पहारेकरी व भिकारी झोपलेला असेल तर त्याला तात्काळ उठवावे, कारण विद्यार्थी झोपला तर त्याला विद्या मिळणार नाही. नोकर झोपला तर तो मालकाची सेवा करू शकणार नाही. प्रवासी झोपला तर तो पुढला प्रवास करू शकणार नाही. भिकारी झोपला तर त्याला भीक कोणी देणार नाही. दुकानदार झोपला तर त्याच्या मालाची विक्री कोणी करू शकणार नाही. आणि पहारेकरी झोपला तर तो चोरांपासून रक्षण करू शकणार नाही. याउलट साप, सिंह, गांधी माशी किंवा चिडखोर माणूस, लहान मूल, कुत्रा, मूर्ख राजा झोपला असेल तर त्याला कधी उठवू नये. साप जागा झाला तर तो चावू शकतो. सिंह जागा झाला तर अंगावर येऊ शकतो. गांधी माशी जागी झाली तर चावू शकते. लहान मूल जागे झाले तर रडू शकते.
कुत्रा जागा झाला तर चावू शकतो. मूर्ख माणूस जागा झाला तर तो शिव्या देऊ शकतो. राजा जागा झाला तर तो रागवू शकतो. चांगुलपणाची मर्यादा. दक्षिणा मिळवण्याच्या हावरटपणामुळे ब्राह्मणाने वेद म्हणून दाखवले आणि हलक्या कुळातल्या हातचे अन्न खाल्ले तर तो खरा ब्राह्मण नव्हे असे समजावे. ही चांगुलपणाची मर्यादा समजावी. ती जर ओलांडली तर तो माणूस आपला मान सन्मान हरवून बसतो. त्याला समाजात प्रतिष्ठा राहत नाही. दिमाग. प्रत्येकाने थोडासा तरी दिमाग दाखवायला हवा. बिनविषारी सापसुद्धा फुस्स करून अंगावर येतो. इतरांपासून रक्षण करण्याचे तेवढेच एक साधन त्याच्याजवळ असते. लहान मूलसुद्धा रडून लक्ष वेधून घेते. ते रडले नाही तर दुर्लक्षी राहिल्यामुळे मरून जाईल. वायफळ गप्पात वेळ वाया घालवू नका. जुगार, दरोडेखोर आणि स्त्री यांच्याशी वायफळ गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. यशाचे शिखर गाठायचे असेल तर मितभाषी असायला हवे. वायफळ गप्पांना फाटा म्हणजे यशाची किल्लीच म्हणावी. दारिद्र्य. दारिद्र्याने गांजलेल्या माणसाला कधीही गरीब म्हणू नये. भविष्यात तो कधीही अमाप संपत्तीचा धनी होऊ शकतो. त्याचं नशीब उजळलं तर तो कितीही पैसा कमावू शकतो. पण अशिक्षित माणूस नेहमीच गरीब आणि दरिद्री असतो. अशिक्षित आणि अज्ञानी माणसाला कोणीही विचारत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येकाचा स्वभाव. कवीच्या कल्पनाशक्तीला काही मर्यादा असते का? स्त्रीला कोणतेही काम अशक्य आहे का? दारुड्याच्या बडबडीला काही अर्थ असतो का? कावळा खाणार नाही असा कोणता पदार्थ असतो का? माणूसही त्याच्या स्वभावानुसारच जगतो आणि त्याच्या स्वभावानुसारच तो आपली कर्मे करतो. शत्रू. कंजूस माणूस हा भिकाऱ्याचा शत्रू असतो. भिकारी माणूस श्रीमंत माणसाचा सहवास सहन करू शकतो, पण कंजूस माणसाचा सहवास क्षणभरही सहन करू शकत नाही. जो इच्छा पूर्ण करीत नाही तो त्याचा शत्रू. मूर्ख माणसाला उपदेश देणारा नेहमीच शत्रू वाटतो. व्यभिचारी स्त्रीला आपला पती नेहमीच शत्रू वाटतो. चंद्र हा नेहमीच चोराला आपला शत्रू वाटतो. प्राणी कुणाला म्हणावे? जो माणूस शिकलेलाही नसतो आणि कामही करीत नाही, जो दानही करीत नाही, ज्याचा स्वभाव नम्र नसतो, जो आपले कर्तव्य पालन करीत नाही, जबाबदारी टाळतो, असा माणूस धरतीला भारच समजावा. अरण्यातील रुंदन. दिलेला सल्ला जो गांभीर्याने ऐकत नाही अशा माणसाला सल्ला देणं मूर्खपणाचे आहे. अशी माणसं मलयगिरी पर्वतावर राहणाऱ्या सापासारखी असतात. मलयगिरी पर्वताच्या चंदनाच्या झाडांचा सुगंध त्याला त्या झाडाच्या सहवासात राहूनही येत नाही. सल्ला देऊनही जो तो उपयोगात आणत नाही, म्हणून असा प्रयत्न कधीच करू नये. ते अरण्यातील रुंदनासारखे असते. मूर्खाला दिलेला सल्ला नेहमी वाया जातो, कारण तो त्याचा उपयोगच करीत नाही. ग्रहण करण्याचा गुण. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करताना तो गांभीर्याने आणि लक्ष देऊन केला तरच त्यातला अर्थ समजून घेता येतो. आंधळ्यासमोर आरसा धरला तर त्याला त्याचे प्रतिबिंब दिसेल काय? जो गंभीर, नम्र आणि ग्रहण करण्यास तयार आहे त्यालाच ज्ञान मिळते. ज्याच्यामध्ये ही गुण नाहीत त्याला ज्ञान कधीच मिळू शकत नाही. तो पोपटपंची मात्र करू शकतो. सुधारण्याच्या पलीकडे गेलेला. सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्या माणसाला त्याची स्वतःची इच्छा असल्याशिवाय संत होता येत नाही. जो कधीच मुक्त होऊ शकत नाही त्याला मुक्त कसे करता येईल? गुदद्वार कितीही स्वच्छ केले तरी ते स्वच्छ होऊ शकते का? शत्रुत्व. आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींशी शत्रुत्व कधीही करू नये. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणाचा अपमान करू नये. त्याने शाप दिला तर संपूर्ण कुळाचा नाश होतो. आपल्यापेक्षा कनिष्ठ माणसाशी सुद्धा शत्रुत्व करू नये. त्याच्यावर वर्चस्व मिळवता येतं, पण त्याने प्रतिष्ठा आणि मान कमी होतो. आश्रित.
कुणाच्या दयेवर आश्रित म्हणून राहणं हा फार दुःखदायक अनुभव असतो. त्यापेक्षा वाघ, सिंह, साप आणि हिंस्र पशूंच्या सहवासात जंगलात राहिलेलं बरं. शहाण्या माणसाने नातेवाईकांच्या दयेवर कधीही राहू नये. आश्रित म्हणून सोन्याच्या ताटात जेवण्यापेक्षा स्वतंत्र राहून केळीच्या पाण्यावर जेवणे जास्त समाधान देतं. ब्राह्मण हा वृक्षासारखा असतो. वृक्षाच्या मुळांना सर्वात जास्त महत्त्व असते. त्याचप्रमाणे ब्राह्मणाचे मूळ म्हणजे संध्या, शारदा ही त्याचे खोड, पण त्याची पुण्यकर्मी म्हणजे झाडांचा पानसंभार, तोच त्याच्या मुळांचे रक्षण करतो. म्हणूनच त्याला संध्या करता येते. मुळं नष्ट झाली तर त्याचा दयाळूपणा नष्ट होतो आणि त्याची पुण्यकर्मे नष्ट होतात. तो वृक्ष उजाड होतो. आयुष्य हा एक प्रवास. पक्षी रात्र झाली की झाडांचा आसरा घेतात आणि सकाळ झाली की निळ्याभोर आकाशात उडून जातात. आपले आयुष्य सुद्धा असा क्षणापुरता आसरा समजावे. आपण अनेकांना भेटतो, नाती निर्माण करतो, पण मरण जवळ आले की सगळे सोडून जावे लागते. सावधपणा आणि सामर्थ्य. सावधपणा नसेल तर सामर्थ्याला काही अर्थ नाही. सावधपणा नसेल तर दुर्बळ शत्रूसुद्धा तुमच्यावर मात करू शकतो. सशानं सावधान दाखवून सिंहाला विहिरीत कशी उडी मारायला लावली ही कहाणी तुम्हाला माहीत असेलच. प्रत्येकाने आपल्याजवळ प्रभावी शस्त्र बाळगायला हवे, पण सावधपणा नसेल तर शस्त्र कितीही प्रभावी असेल तरी त्याचा काही उपयोगच होत नाही. निशस्त्र माणसाच्या पावित्र्यापुढे सशस्त्र माणसाचे सुद्धा काही चालत नाही. मर्यादा ओलांडू नये. माणसाने आपली मर्यादा कधीही ओलांडू नये. असे केल्याने तो दुसऱ्यांना तर फसवतो, शिवाय स्वतःलाही फसवतो. राजाने जर संयम सोडला तर ते संकटात आमंत्रण दिल्यासारखेच असते. म्हणून प्रत्येकाने आपली मर्यादा कधीच सोडू नये. शक्ती. अवाढव्य आणि सामर्थ्यशाली हत्तीला काबूत ठेवायला एक अंकुश पुरेसा असतो. एक लहानशा पंतीला लहानशी ज्योत अंधार नाहीसा करायला पुरेशी असते. कितीही मोठे पर्वत असले तरी इंद्राचे वज्र म्हणजेच वीज त्यांचा चक्काचूर करण्यास पुरेसी असते. अंकुशासारखे लोखंडाचे लहानसे शस्त्र सामर्थ्यशाली हत्तीला कसे ताब्यात ठेवते? चोहीकडे पसरलेल्या अमर्याद अंधाराला एवढीशी ज्योत कशी नाहीसी करते? वीज म्हणजे इंद्राचे वज्र महाकाय पर्वताचा चक्काचूर कसा करते? म्हणजेच शक्तिमान कोण आहे याचा विचार करा. वादातीत सत्य. मांसाहार करणारा माणूस कोमल स्वभावाचा असू शकतो का? दुष्ट माणसाला कधी दया येते का? गिधडाच्या घरट्यात कधी मांसाचे तुकडे सापडतात का? ते अशक्य आहे. तसेच ज्याला घरातल्या कामापासून फुरसत मिळत नाही तो आपले शिक्षण कधीच पूर्ण करू शकत नाही. त्याला पूर्ण पुरुष कधीच म्हणता येणार नाही. दुष्टपणा. काही जणांच्या अंगात दुष्टपणा हाडामासात मुरलेला असतो. सापाला कितीही दूध पाजले तरी त्याच्या दंशातले विष तयार होणे बंद होणार नाही. कडुनिंबाच्या झाडाच्या मुळाशी ऊसाचा रस रोज घातला तरी झाडाची पाने गोड होणार नाही, ती कडूच राहतील. कोल्ह्याला द्राक्षे आंबटच. एखाद्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही किंवा त्या गोष्टीची किंमत कळाली नाही तर ती गोष्ट तो लगेच वाईट आहे म्हणून सोडून देतो. माणसाचा स्वभाव त्या कोल्ह्यासारखा आहे. खूप उड्या मारून आणि खूप प्रयत्न करूनही त्याला वेलीवरची द्राक्षे खाता आली नाहीत, म्हणून द्राक्षे आंबट आहेत असे ठरवून तो निघून गेला. गुणवान माणसे. गुणवान माणसे कधीही खोट्या मनाची नसतात. म्हणूनच अशा माणसांच्या प्रसिद्धीला काळाचे बंधन नसते. भगवान श्रीकृष्ण आणि राजा विक्रमादित्य हे त्यांच्या उदाहरणासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्याजवळ जे होते ते त्यांनी उदार हस्ते दुसऱ्यांना दिले.
त्यांच्या उदारतेमुळेच ते सर्वांना प्रिय आहेत. मधमाशांकडे बघा. आपण गोळा केलेले मध कोणीतरी काढून नेणार याची त्यांना कल्पना असते, तरीसुद्धा ते अतिशय मेहनतीनं एक एक फुलामधला मकरंद गोळा करीत असतात. या चांगुलपणासाठीच मधमाशा प्रसिद्ध आहेत. प्रसिद्धी मिळवायची असेल तर तेवढ्याच तोलामोलाचे कार्य करावे लागते. उदात्त वागणूक असल्याशिवाय माणूस लोकप्रिय होत नाही. अंगात गुणवत्ता असल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. शूद्र कुणाला म्हणावे? तेलतूप, फुले, मध, दारू, मांस यांची विक्री आपल्या उदरनिर्वाहासाठी करणाऱ्या माणसाला शूद्र म्हणावे. बदमाश कोणाला म्हणावे? बदमाश माणसाला इतरांचा नेहमीच हेवा वाटतो. दुसऱ्यांच्या इच्छा ते पूर्ण होऊ देत नाही. त्यात अडथळा आणतात. तलाव गलिच्छ करतात. बाग घाण करतात. मंदिर अपवित्र करतात. आपल्या मालकाच्या घरीच संपत्तीची चोरी करतात आणि व्यभिचार करतात. अशी माणसं बदमाश असतात. माणसाच्या कृतीनुसार त्याचा स्वभाव कळतो. बदमाश आणि मंजर यांचा स्वभाव सारखाच असतो. सहवासाचा परिणाम. संतांच्या सहवासात राहिल्याने कोणत्याही माणसामध्ये चांगले गुण निर्माण होतात, पण जन्मजात दुष्ट माणसावर संतांच्या सहवासाचा काहीही परिणाम होत नाही. फूल मातीतूनच उमलतं असले तरी फुलाला मातीचा गंध कधीच येत नाही. जन्मजात पवित्र असलेला माणूस जन्मभर पवित्रच राहतो. कोणत्याही विपरीत परिस्थितीत तो आपला चांगुलपणा सोडत नाही. संतजन दुष्टांची मने पवित्र करीत असली तरी दुष्टांमुळे त्यांची मनं कधीच मलिन होत नाहीत. प्रत्येकाचा आनंद. कोणताही माणूस दुसऱ्यासारखा नसतो, त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही दुसऱ्यासारखा नसतो. ब्राह्मणाला जेवणाचे आमंत्रण दिले तर आनंद होतो. शीलवान आणि संस्कारित स्त्री पतीच्या सुखातच आपले सुख मानते. राजाने मंत्र्याच्या कार्याची स्तुती केली की त्याला आनंद होतो. व्याभिचारी माणसाला संभोग सुखातच आनंद मिळतो. बदमाश माणसाला दुसऱ्यांना फसवण्यातच आनंद होतो. दारात गिऱ्हाईक दिसले तर वेश्येला आनंद होतो. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. खरा ब्राह्मण कोणाला म्हणावे? परस्त्रीचा जो मातेसमान आदर करतो, ज्याला इतरांच्या संपत्तीविषयी असूया वाटत नाही, आणि जो भिकारी आणि राजा या दोघांचाही सारखाच आदर करतो, तो खरा ब्राह्मण. कुणापासून काय शिकावे? सौजन्यशील वागणूक राजपुत्राकडून शिकावी. विनयनशील हा गुण संताकडून शिकावा. लबाडी कशी करावी हे जुगाऱ्याकडून शिकावे. कधीकधी शहाण्या माणसापेक्षा अज्ञानी माणसाचा सल्ला उपयोगी पडतो. अन्न. शहाण्या माणसाला अन्नाची हाव नसते. तो जगण्यासाठी खातो आणि काहीजण खाण्यासाठी जगतात. अन्नाचे इतके महत्त्व कशासाठी? कुत्रासुद्धा आपले पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करतोच. वय. अंगातले गुण वयोमानानुसार कमी होतात का? अर्थातच नाही. फळ पिकलं की ते गोड होतं. तसंच वय वाढलं की माणसाची बुद्धी आणि मन जास्त परिपक्व होत जातं. वैराग्य. सदाचरण करणाऱ्या संतांना पैशाचा, संपत्तीचा मोह नसतो. त्यांना कोणी पैसे अर्पण केले तरी ऐहिक सुखाची आशाच नसल्यामुळे ते पैशाला हातसुद्धा न लावता निघून जातात. सुंदर आणि मोहक स्त्रीसुद्धा अशा सज्जनाला आपल्या कामुक चाळ्यांनी आपल्या जाळ्यात ओढू शकत नाही, कारण त्याला शरीराचा मोह नसतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अशी माणसं जगाचा त्याग करतात. मग ते कितीही अडथळे, संकटे आली तरी आपले तत्व सदाचार सोडत नाहीत. वैराग्य प्राप्त झाल्यामुळेच माणूस पुन्हा कधी मोहात पडत नाही. आत्मसंयम असलेल्या माणसाची इच्छाशक्ती पोलादासारखी असते. असा माणूस जग जिंकू शकतो.
जसा राजा तशी प्रजा. राजा न्यायप्रिय असेल तर त्याची प्रजासुद्धा त्याचाच मार्ग अनुसरेल, पण राजा भ्रष्टाचारी असेल तर त्याची प्रजासुद्धा भ्रष्टाचारी असते. जसा राजा तशी प्रजा ही म्हण प्रसिद्ध आहे. सत्यप्रियता. दुष्ट माणसे मेल्यानंतर फार काळ लक्षात राहत नाहीत, लगेच त्यांचे विस्मरण होते. परंतु सत्यप्रिय आणि सदाचारी माणूस आपला आदर्श जगासमोर ठेवून हे जग सोडून गेला तरी प्रत्येकाच्या हृदयात तो जिवंतच राहतो. इतिहासामध्ये असे पुष्कळ दाखले आहेत. काय उपयोग? भाकड गाईला कुणाला काही उपयोग होत नाही. तसेच माणसाजवळ प्रामाणिकपणा नसेल किंवा समृद्धी नसेल तर अशा माणसाला कर्तव्याची जाणीव नसते आणि तो जगाच्या बंधनातून मुक्तही होऊ शकत नाही. थोडक्यात तो कुणाच्याच कामाचा राहत नाही. असूया. अपयश हे असूया किंवा ईर्ष्येचे मूळ कारण आहे. इतरांचं यश बघून त्यांचं मन ईर्ष्येने जळतं. अशा माणसाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दोन्ही नष्ट होतो. तो आपल्याच नजरेतून उतरतो. अस्सल रत्ने. मूर्ख माणूस आपल्या जवळच्या रत्नांनाच मौल्यवान समजत असतो, पण त्यांना काहीही किंमत नसते. खऱ्या मौल्यवान गोष्टी कोणत्या असतील तर त्या ह्या आहेत: अन्न, पाणी आणि मधुर वाणी. माणूस रत्नांशिवाय जगू शकतो, पण माणूस अन्न पाण्याशिवाय कधी जगू शकेल का? शरीर पुन्हा मिळत नाही. घर सोडून गेलेली पत्नी परत येऊ शकते. गेलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते, पण गेलेले शरीर पुन्हा परत मिळवता येत नाही. ऐक्य. एकता किंवा ऐक्य ही फार सामर्थ्यशाली गोष्ट आहे. इतस्ततः विखुरलेल्या फांद्या हत्ती सहज पायांना चिरडू शकतो, पण याच फांद्यांची मोळी केली तर कितीही सामर्थ्यवान हत्ती असला तरी त्याला ती तोडता येत नाही. रहस्य. तुमचं रहस्य एखाद्या दुष्ट माणसाला सांगितलं तर ते लगेच सगळीकडे पसरतं. मोठ्या माणसाशी केलेली अल्पशी चर्चासुद्धा मानव कल्याणासाठीच्या प्रदीर्घ संवादाचे स्वरूप घेऊ शकते. ज्ञानी माणूस लायक शिष्यालाच आपली विद्या आणि ज्ञान देतो. तो आपली ज्ञानाची संपत्ती आपल्या शिष्याला देऊन टाकतो. लक्षात ठेवा, पाण्यात पडलेल्या तेलाचा थेंब चटकन पाण्याच्या पृष्ठभागावर पसरत जातो. चकित होण्याचे कारण काय? इतरांचे गुण बघून चकित होण्याचे कारण काय? जगामध्ये उदार अंतकरणाची, सौजन्यशील, श्रीमंत, चतुर आणि ज्ञानी माणसं पुष्कळ असतात. जगात अनुकरणीय माणसांचा तुटवडा नाही, पण असे गुण आपणही प्राप्त करू शकतो हेही विसरून चालणार नाही. प्रेमाची शक्ती. प्रेम अंतर कमी करते आणि कितीही रुंद दरी मिटवते. तुमच्या जोडीदारावर तुमचं प्रेम नसेल आणि तुमच्या हृदयात त्याला जागा नसेल तर तो तुमच्या कितीही जवळ असला तरी त्याला काही अर्थ नाही. मनानं तो तुमच्यापासून लाखो मैल दूर असेल. लबाड माणसापासून सावध राहा. लबाड माणूस तोंडानं रामराम म्हणत असतो आणि काखेत सुरी लपवत असतो. संधी मिळताच तो सुरा काढून पाठीत खुपसतो. शिकारी गरीब बिचाऱ्या हरणाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर गाणे गातो. त्याचप्रमाणे आपला स्वार्थी हेतू लपवण्यासाठी तो गोड गोड बोलतो. तो बकरीचे कातडे पांघरलेला कोल्हा असतो. सौजन्याचे ढोंग करणारा माणूस कावेबाज असतो. जशास तसे. कावेबाज माणसाशी कावेबाजपणे वागावे. हिरा हिऱ्यानेच कापता येतो, काटा काट्यानेच काढता येतो, हे सत्य प्रत्येकाने लक्षात घ्यावे. बदनामीला कारण. स्त्री, गुरु आणि राजा यांच्याशी फार जवळीक साधताना 2 वेळा विचार करावा. त्यांना 2 हात दूरच ठेवावे. ते तुमच्या बदनामीचे कारण केव्हा होतील सांगता येत नाही. सुज्ञ माणूस. सुज्ञ माणसाचं बोलणं वेळ काळ पाहून त्याला सुसंगत असं असतं. तो आपल्यासारख्यांशी मैत्री करतो आणि गोड बोलून इतरांचा राग काबूत आणतो.
त्याला धार्मिक ग्रंथ तोंडपाठ असतात. त्याच्यामध्ये कोणतेही दुर्गुण नसतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. वैराग्य प्राप्त झालेल्या माणसाला शरीर हे नाशवंत आहे असं दिसतं. दुराचारी माणसाला शरीर हे भोगण्याचे साधन वाटते. प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे त्याचे कर्म असते. काटकसरी असावे. माणूस जेव्हा गरीब आणि विपन्नावस्थेत असतो तर त्याचे नातेवाईक आणि मित्र त्याला सोडून जातात. पण तोच श्रीमंत झाल्यावर तेच मित्र आणि तेच नातेवाईक त्याच्या भोवती गोळा होतात. पैशामुळे माणसाला मान मिळतो, म्हणून नेहमी माणसाने हात राखून खर्च करावा. काटकसरीने वागून पैसा शिल्लक ठेवावा. यश परिस्थिती बघून जो वागतो त्यावर त्याचे यश अवलंबून असते. कर्तृत्ववान माणूस क्षुल्लक गोष्ट सुद्धा महान करून दाखवतो, पण वाईट माणूस चांगलं काम करायला गेला तर त्याचं हसू होतं. अमृत हे संजीवन देतं, पण तेच अमृत अकार्यक्षम माणसाने दिले तर त्याच अमृताचे विष बनून मृत्यू येऊ शकतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कैलाशपती शंकराने विष प्राशन केल्याने त्याला जास्त शक्ती प्राप्त झाली. बिनशर्त प्रेम खरी मैत्री बिनशर्त प्रेमावर आणि स्नेहबंधनावर अवलंबून असते. संकटकाळी गरज पडली तर मित्रासाठी प्राणाचा त्यागही करायला तयार होतो. पवित्र हृदयाचा माणूस सुज्ञपणा आणि न्यायप्रियता यांचा मूर्तिमंत पुतळा असतो. उद्धटपणा आणि पोकळ गर्व याचा तो धनी कधीच नसतो. सत्य लपून राहत नाही. काही रत्ने काचेच्या मण्यांप्रमाणे दिसतात, पण सत्य कधीच लपून राहत नाही. ते कधीतरी प्रकट होतेच. कागदाची फुले खऱ्या फुलांपेक्षा कितीही सुंदर दिसत असली तरी त्याला खऱ्या फुलांप्रमाणे सुगंध कधीच येणार नाही. निर्दयी गुन्हेगार कोणाला म्हणावे? दुरून आलेल्या पांथस्थाला जो रात्रीपुरता सुद्धा आसरा देत नाही, जो पाहुण्यांच्या आधी जेवायला बसतो आणि जो दुसऱ्याची संपत्ती हडप करतो त्याला निर्दयी गुन्हेगार म्हणावे. नरकात कोण जातो? राग, संताप, कठोर बोल आणि विद्वानाशी भांडण करणारी माणसे नरकात जातात. पराधीनता दुसऱ्याच्या आश्रयाने राहिलेला माणूस नेहमीच पराधीन असतो. चंद्र सूर्यावर अवलंबून असतो. दिवसा चंद्र उगवला तर सूर्यामुळे त्याचा प्रकाश पडत नाही. दुसऱ्याच्या आधाराने राहणारा माणूस कितीही मोठा असला तरी त्याचे जीवन परावलंबीच असते. म्हणून जो माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो त्यालाच मोठा समजावे. थोडक्यात समाधान मानावे. भुंगा जोपर्यंत कमळाच्या पानात असतो तोपर्यंत त्याला तिथे राहण्याचा आनंद मिळतो, परंतु दुसरीकडे गेल्यावर त्याला जे फूल मिळेल त्यात समाधान मानावे लागते. त्याचप्रमाणे उपाशी राहण्यापेक्षा थोडेसे खायला मिळाले तरी त्यात समाधान मानावे. काहीच नसण्यापेक्षा थोडेसे असणे चांगले. थोडक्यात समाधान मानावे. योग्य वेळ कोकिळ नेहमी वसंत ऋतू असेल तरच गातो. तो वेळ आणि स्थळ बघून मगच गोड गाणे गातो. पक्षी आणि प्राणी नेहमीच ऋतुमानाप्रमाणे वागतात. स्थळ आणि काळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. वेळ आणि काळ बघून जो माणूस वागत किंवा बोलत नाही तो प्राण्यापक्ष्यांपेक्षाही खालच्या जातीतला समजावा. कवी आणि गायकाने समोरच्या श्रोत्यांची आवडनिवड बघून गावी. श्रोते रसिक नसतील तर कवीच्या कवितांची किंवा गायकांच्या गायनाची हेटाळणी होते. एकाच माळेची मणी या जगात असा कोण आहे की जो पैसा मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही? सुंदर स्त्रीच्या कामुक हालचालींनी जो विचलित होत नाही? काळाच्या दाढेतून कोण बचावला आहे? ज्याला कधी ना कधी द्वेष करावासा वाटला नाही असा कोण आहे? मिष्टान्न आणि खाद्यपदार्थ बघून ज्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही असा कोण आहे?
खरे सांगायचे तर सगळे एकाच माळेचे मणी आहेत. विनाशकाले विपरीत बुद्धी. संकट येणार असेल तर शहाण्या माणसाची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते असं म्हणतात. सोन्याचा हरिण कधी कुणी बघितला आहे का? कोणीही नाही. तरीही तो सीतेने बघितला. रामाने त्याचा पाठलाग केला, कारण सीतेला रावण पळून नेणार होता. म्हणून तिला अशी विपरीत बुद्धी सुचली. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात ती हीच. ढोंगीपणा. मानसिक कमजोरी असणारा माणूसच साधू बैरागी होतो. दरिद्री माणूस ब्रह्मचारी राहतो. रोगांनी पिडलेला माणूस परमेश्वराची भक्ती करतो. वृद्ध स्त्री पतिव्रता असल्याचे ढोंग करते. त्या त्या वयात ते न मिळाल्याने निराश झालेल्यांची ही ढोंगबाजी आहे. मनाची शुद्धता. मन शुद्ध असेल तर अशा माणसाला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. त्याचे पवित्र हृदय हेच तीर्थस्थळ असते. गुणांचे कौतुक. गुणांचे कौतुक सर्वजण करतातच, पण स्वतःची तारीफ स्वतःच करणाऱ्याचे जगात हसे होते. लायक माणसाच्या अंगी गुण असेल तर ते शोभून दिसतात. अस्सल हिऱ्या मोत्याची सामान्य माणसाला काय किंमत? रत्न कोंदणात बसवले म्हणजेच ते शोभून दिसते. चांगल्या माणसाच्या अंगात असलेले गुण लपून राहत नाही. माणसाची हाव. पैसा, आयुष्य, स्त्री आणि भोजन या गोष्टी कितीही मिळाल्या तरी माणसाचे समाधान होत नाही. माणसाची हाव कधी संपतच नाही. सर्वात हलके. गवत वजनाला सर्वात हलके असते. कापूस त्याहून हलका असतो. याचक ह्या कापसाहूनही हलका समजावा. असे असूनही वारा त्याला कापसासारखा उडवत नाही, कारण वाऱ्यालाही भीती वाटते की हा कदाचित आपल्यासमोरही हात पसरेल. त्यापेक्षा मरण बरे. अपमान होण्यापेक्षा मरण बरे. मरणाऱ्याच्या यातना काही क्षणापुरत्या असतात, पण अपमानाचे दुःख जन्मभर डाचत राहते. खरे सत्य. अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. द्वादशीसारखी श्रेष्ठ तिथी नाही. गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही. आईसारखी श्रेष्ठ देवता नाही. हेच खरे सत्य आहे. एक गुणही मोठा असतो. केवड्याला काटे असतात, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा सुगंध हाच सर्वांना आवडतो. माणसाच्या अंगात कितीही दोष असेल आणि एकच गुण असला तरी तो लोकांना आवडतो. हे योग्य नव्हे. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय अध्यात्माचा अभ्यास करणारा माणूस हा अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या स्त्रीसारखा असतो. निषिद्ध समजावे. पाण्यात पडलेले आपलेच प्रतिबिंब पाहणे, नाव्याच्या घरी जाऊन केलेली हजामत, तसेच दगडावर उगाळलेले चंदन निषिद्ध समजावे. त्या अशुभ आहेत. कोणी बोलावल्याशिवाय त्याचे घरी जाणे, विचारपूस केल्याशिवाय सरळ हाताने दिलेले दान, दुसरे बोलत असताना मध्येच तोंड घालणे हे असभ्यपणाचे समजले जाते. जे हवे ते मिळते. कुंडरू खाल्ल्याने बुद्धी भ्रष्ट होते, पण तीच अल्प प्रमाणात खाल्ली तर बुद्धी सतेज होते. ईश्वराने एकाच्या उलट दुसरी अशा परस्पर विरोधी गोष्टी निर्माण केल्या आहेत. कोणाचा कसा उपयोग करावा हे ज्याने त्याने ठरवावे. या भूतलावर सर्व काही आहे. ज्याला जशी आवड असेल तसे त्याने घ्यावे. नशिबाचा खेळ. शंकाचा बाप म्हणजे समुद्र, तो रत्नांना जन्म देतो. शंकाची आई लक्ष्मी असली तरी शंख भिकाऱ्याच्या हातात पडतो आणि भीक मागतच फिरतो. त्यात शंकाचा काय दोष? हा सर्व नशिबाचा खेळ आहे. आत्मज्ञान. बांगड्या घालून हाताला शोभा येत नाही,
दान दिल्याने हाताला शोभा येते. चंदनाचे गंध अंगाला लावल्याने शरीर शुद्ध होत नाही. स्नान केल्याने शरीर शुद्ध होते. भोजनाने पोट भरल्याने समाधान मिळते, पण खरे समाधान मान मिळाल्यानेच होते. मुक्ती मिळते ती आत्मज्ञान मिळवल्यानेच. आत्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत माणसाचे आयुष्य दिशाहीन असते. नियम पाळावे. झोपेत घोरणारी स्त्री आणि कपडे काढून झोपणारा पुरुष दोघांचे आयुष्य कमी होते. दिवसा स्त्रीसुख आणि रात्री जुगार खेळणे यामुळे माणूस अल्पायुषी होतो. आयुष्यात काही नीतिनियम पाळावे लागतात. ते जर पाळले नाही तर आयुष्याचे नुकसान होते. दिसण्यावर काही नसतं. हत्ती आणि मुंगी यांची तुलना कशी काय होऊ शकते? हत्ती आकाराचं मोठा आणि मुंगी आकारानं लहान असली तरी दोन्ही गोष्टी जगामध्ये आढळतात. लहान किंवा मोठा या आकारावर काहीच अवलंबून नसतं. प्रत्येकाचं कार्य महत्त्वाचे असते. गणेशाला सोंड आहे, शंकराला जटा आहेत, अष्टावक्राचे शरीर 8 ठिकाणी वाकडे आहे, तरीही जग त्यांची पूजा करते. आकार व रूप पाहू नये, गुण बघावे. रूप व आकार हा वरवरचा देखावा आहे. विद्वत्ता. गाय काहीही खाते, परंतु दूध देते. दुधापासून काय करता येत नाही, अनेक पदार्थ तयार करता येतात. तसे शहाणे लोक कसे का वागेनात, त्यांचे ज्ञान अनुकरण्यायोग्य असते. शहाण्या माणसामध्ये कोणते गुण असतात हे दुसरा शहाणा माणूसच ओळखू शकतो. सवयीचे गुलाम. साप नेहमीच नागमोडी चालतो. कुत्र्याचं शेपूट नेहमी वाकडेच असते. गाढवाला लाथा मारायची सवय असते. मुंगीला कितीही हाकला ती पुन्हा त्याच ठिकाणी परत येते. माशीला कितीही हाकला ती तिथेच येऊन बसले. त्याचप्रमाणे माणूसही सवयीचा गुलाम असतो. वरून एक आतून एक. हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. जगात आतून बाहेरून सारखाच असणारा पुरुष दुर्मिळच असतो. माणसालाही 2 चेहरे असतात. तो वरून सज्जन असतो आणि आतून दुर्जन असतो. मोठ्यांची नेहमी गुणच बघावीत. भगवान श्रीकृष्ण गोपाळ असूनही रासक्रीडा करीत असे. अर्जुन स्त्री बनला होता. शंतनू कुळाच्या मुलीवर भाळला होता, म्हणून आपणही तसेच करावे काय? नाही. महापुरुषाचे नेहमी गुणच बघावे, त्यांचे वागणे बघू नये. प्रत्येकामध्ये काही अवगुण असतातच. दुरून नमस्कार. शहाण्या माणसाने कुमारी कन्या, वेडा, महारोगी, हलक्या जातीचा माणूस आणि कानफाट्या गोसावी यांच्यापासून दूर राहावे. यांची संगती म्हणजे संकटाला आमंत्रण. म्हणून शहाणा माणूस अंशांना दुरूनच नमस्कार करतो. शुभ शकुन. पापी माणसाला देवळात बघणे, सणावर ठेवलेले प्रेत बघणे आणि मांडीवर झोपलेले लहान मूल बघणे ही अशुभ सूचक नसते. हे शुभ शकुनच समजावे. हे पाहिल्याने ज्ञानात वाढ होते, अध्यात्मज्ञान वाढते. कर्म व भाग्य. नशिबात नसेल तर काय होणार? आंबा नशिबात नसेल तर आंब्याच्या झाडाखाली तोंड उघडे ठेवून झोपले तरी आंबा तोंडात पडणार नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. भाग्यात असलेले मिळायला सुद्धा आधी कष्ट करावे लागतात, तरच मिळते. नुसते नशिबावर अवलंबून राहू नये. कर्मावर विश्वास ठेवावा. विरुद्ध स्वभाव. तेल आणि तूप पाण्यात कधीच मिसळले जात नाही. तसेच परस्पर विरोधी मते असलेल्या व्यक्ती कितीही भांडल्या तरी त्यांचे कधीही एकमत होऊ शकणार नाही. काळ. काळाची गती कुणालाही थांबवता येत नाही. काळाची गती ज्याने ओळखली त्याचे जीवन सफल झाले असे समजावे. जो काळाबरोबर चालतो त्यालाच त्याची किंमत कळते. पसवे सुख.
मदिरा व मदिराक्षीच्या सहवासाने सुख मिळते, पण त्याचे परिणाम काय होतात हे माहीत आहे का? गटारातला किडा होऊन मरशील. सुरा आणि सुंदरी तुझी शक्ती आणि धन नष्ट करण्यासाठी आली आहे. त्यांच्यापासून सावध राहा, नाहीतर नरकात जावे लागेल. तुम्हाला जर हे पुस्तक ऐकायला आवडले असेल आणि यासारखी आणखी पुस्तके तुम्ही ऐकू इच्छित असाल तर त्वरित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. मराठी ऑडिबल.